नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोलीने सांगितलेलं असतं की दिनकर काका हे तुझे वडील आहे आणि हे श्रेयसला सांगायचं नसतं कोणाला, परंतु अबोलीला हे माहिती पडलं आहे। आता हे श्रेयसच्या लक्षात येतं तेव्हा अबोली सांगत असते की तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे, मी खरंच काकांना मारलेलं नाही। तर तेव्हा तो म्हणतो कसं काय शक्य आहे, तूच मारलेला आहे, मी अख्ख्या जगाला माहिती आहे आणि मी सुद्धा तो व्हिडिओ बघितला, तू हातामध्ये पिस्तूल घेऊन अख्ख्या गावभर फिरत होती। तेव्हा मात्र अबोली म्हणते हो, पण तेव्हा मी नशेत होते, मी काय करत होते हेच मला माहित नव्हतं आणि तसं मी कोर्टात सिद्ध पण केलेलं आहे। पुढे मात्र ती म्हणू लागते पण तुला असं कोणी सांगितलं, तेव्हा तो म्हणतो मला सुप्रियाने सांगितलं। तर अबोली म्हणते की तू लगेचच कसा काय त्या सुप्रियावर विश्वास ठेवला, तू तिच्याकडे काही पुरावा मागितला नाही का? तेव्हा मात्र तो म्हणतो पुराव्याची मला गरज नाही आणि पुराव्याची भाषा तू करते आहे, तर तू दे मला पुरावा आणि सिद्ध करून दाखव। तेव्हा आता अबोली मात्र त्याचं चॅलेंज स्वीकारते आणि ती म्हणते मला थोडा वेळ दे, मी हे नक्की सिद्ध करून दाखवल की मी हे केलेलंच नाही, कारण त्या दिवशी मी काकांना भेटायला नक्की गेले होते, परंतु आमची भेटही झाली नाही, त्याआधीच काकांचा खून झालेला होता। हे मात्र आता अबोली श्रेयसला पटवून देते, परंतु आता सध्या तरी श्रेयस तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि अबोली मात्र आता लवकरच त्याला पुरावा दाखवून हे सगळं सिद्ध करणार असते। मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र केस जिंकलेली असते, त्यामुळे अंकुश तिचं कौतुक करतो की तो केस जिंकलेली आहे आणि सुप्रियाला शिक्षा पण झालेली आहे। तेवढ्यात मात्र आता लगेचच अबोली म्हणते माझ्याकडे अजून एक आनंदाची बातमी आहे। इतक्यात पोलीस मात्र सुप्रियाला घेऊन जात असतात। पुढे आता तिला अंकुश विचारतो काय, तेव्हा ती म्हणते मी आई होणार आहे। तर अंकुश खूप खुश होतो। तेवढ्यातच सुप्रिया मात्र हात सोडून पळते आणि त्याच्या जवळची पिस्तूल घेते आणि अबोलीवर चालवते। त्यामुळे आता अंकुश जोरातच अबोली म्हणून ओरडतो। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।